Pramod Dasturkar here in Deccan now near Pune Hospital. This is Pune Hospital, SM Joshi Sabhagrah. This is the two-wheeler bridge going towards Garware, and in this the bank of river, Mutha river, Mutha river, there is a samadhi called Peshwe Samadhi. Now, श्रीमंत नानासाहेब पेशवे बाजीराव पेशवे यांची समाधी स्थळ इथे आहे. 6 डिसेंबर 1721 ला त्यांचा मृत्यू झाला. थोरल्या बाजीराव यांचा मृत्यूनंतर थोरले चिरंजीव नानासाहेब यांनी पेशवाईची वस्त्रे शाहू छत्रपती यांनी शिवाजी महाराजांचे जे चिरंजीव होते, मराठ्याच्या राज्याच्या सीमा पूर्वेला ओरिसा, बंगाल, पश्चिमेला अटक, पेशावरपर्यंत कारकिर्दीत विसारल्या होत्या. आणि 1752 मध्ये दिल्लीच्या मुघल सल्तनतने मराठ्यांना हिंदुस्थानचे संरक्षण म्हणून सनदा दिल्या. मराठी ताकदीचे दर्शन हिंदुस्थानलाच नव्हे तर अफगाणिस्तान, इराणलाही झाले. श्रीमंत नानासाहेबांनी स्वतःचा बंगलापासून कर्नाटकापर्यंत स्वाऱ्या केल्या आणि बंगालपासून कर्नाटकपर्यंत स्वाऱ्या केल्या आणि दौलतीचा वैभव प्राप्त करून सत्ता, दरारा आणि वचक कळसाला पोहोचवला. पुण्याची मोठी भरभराट श्रीमंत नानासाहेब पेशव्यांच्या काळातच झाली आणि श्रीमंत नानासाहेब पेशवे कामात तरबेज होते, पत्रलेखात हातखंडा होता. अब्दालींचे परिपत्य करून महाराष्ट्र करू शकेल असं दिल्लीहून आलेल्या पत्रात म्हटले आहे. पानिपतावर सैन्य अब्दालींशी लढायला गेले होते. विश्वासराव आणि सदाशिवराव भाऊ यांच्या मृत्यूने नानासाहेबांना मोठा धक्का बसला आणि या धक्क्यातून ते स्वतः सावरले आणि 1941व्या वर्षी त्यांचे नानासाहेब पेशवे यांचे देहावसान पर्वतीवर झाले आणि त्यांची समाधी या ठिकाणी डेक्कनला आहे, जिथे रस्ता पण नीट नाही आहे. नानासाहेब पेशवे ज्यांनी राज्य सांभाळलं आहे, भारताचं स्वामित्व केलं आहे आणि ही अशी परिस्थिती या इथे आहे. परंतु एकदा आपण दर्शन श्रीमंत नानासाहेब पेशव्यांच्या समाधीचं घेणं गरजेचं आहे. ही आहे श्रीमंत नानासाहेब पेशवे, जे भारताचे संरक्षक होते, मराठा साम्राज्याचे, शिवाजी महाराजांचे नंतरचे संरक्षक होते. ही त्यांची समाधी आहे. एकदा दर्शन जरूर घेणे आणि पुण्यात आलात, डेक्कन भागात आलात तर हे श्रीमंत नानासाहेब पेशवे यांची समाधी दर्शन जरूर करणे. ही समाधीस्थळ, हे समाधीस्थळ आहे. नमस्कार नमस्कार. मराठा तितका मेळवावा, महाराष्ट्र माझा जागवावा. जरूर या. प्रमोद दस्तुरकर फॉर यूट्यूब, PG दस्तुरकर ज्ञान प्रबोधिनी. थँक्यू.